सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 8th standard of semi-English medium students. Subject General Science, lesson number 19, Life Cycle of Stars. Dear students, this is second video out of 3 videos of this lesson. In this video, we are going to learn stability of stars, then evolution of stars, and in the last of this video we are going to learn end stages of stars. Now we will learn the concept stability of stars. Here is one question related to this concept stability of star. What is meant by balanced and unbalanced force? First we see what is balanced force. If a body is acted upon by two forces equal in magnitude, opposite in direction and having the same line of action, the forces are called balanced force. In the balanced force, the net force acting on the body is 0. And second question is, what is unbalanced force? If two or more forces act on a body such that their resultant force is not 0, the resultant is an unbalanced force. These are the answers of these questions. Now look at these pictures. This is the picture of stability of stars. Here the gravitational force acting towards, बघा हे लाल बाण दाखवलेले आहेत, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स दाखवत आहेत. ते आतल्या बाजूला फोर्स ऍक्ट होतोय बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग इनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द स्टार. त्या ताऱ्याच्या केंद्रकाच्या दिशेने ते बल आहे. व्हाईल द गॅस प्रेशर acting outwards, that is away from the center of the star. म्हणजे या सेंटरच्या बाहेरच्या बाजूला हे प्रेशरचं हॉट गॅसचा प्रेशर क्रिया करतोय आणि म्हणून हे दोघं फोर्सेस हे बॅलन्स होतात आणि म्हणून स्टार हा बॅलन्स राहतो. लक्षात घ्यायचं. इफ वी burn an incense stick in one corner of a room, the fragrance spreads all over the room instantaneously. एखाद्या खोलीत एका कोपऱ्यात उदबत्ती जर आपण पेटवली तर तिचा सुगंध क्षणार्धात खोलीवर पसरतो. Similarly, when we remove the lid of a vessel containing boiling water, the steam spreads in the surrounding region. त्याचप्रमाणे उकळतं पाण्याचं झाकण जर आपण काढलं तर त्याच्यातली वाफ अगदी क्षणार्धामध्ये सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरते. दिस मीन्स दॅट हॉट गॅस स्प्रेड्स एव्हरीवेअर. याचा अर्थ तप्त जो गॅस असतो, उष्ण गॅस असतो, तो सर्वदूर पसरतो. व्हाय डझंट द हॉट गॅस इन द स्टार्स डिस्पर्स इन स्पेस? असं जर आहे तर मग ताऱ्यांमधला जो तप्त वायू असतो तो अवकाशात का पसरत नाही? अँड व्हाय हॅव द प्रॉपर्टीज ऑफ द सन रिमेन्ड अनचेंज्ड ओव्हर द लास्ट 4.5 बिलियन इयर्स? आणि सूर्याचे गुणधर्म गेली 4.5 अब्ज वर्ष पर्यंत आहे तसेच आहेत. त्या गुणधर्मांमध्ये बदल झाला नाही. तो का बदल झाला नाही? द आन्सर टू दिस क्वेश्चन्स इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या प्रश्नांचं उत्तर काय आहे? गुरुत्वीय बल आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द गॅस पार्टिकल्स ऑफ द स्टार कीप्स दिस पार्टिकल टुगेदर. आता त्या स्टार मधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे
त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या स्टार मधील कण, वायूचे कण हे एकत्रित राहतात, एकमेकांना बांधून ठेवले जातात किंवा एकत्र ठेवण्याचं गुरुत्वीय बल हे कार्य करतं. आणि if the gravitational force which is constantly trying to bring the gas particles close together and the pressure of the hot gas which is constantly trying to disperse the gas are balanced, then the star remains stable. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्न असलेले गुरुत्वीय बल आणि त्याविरुद्ध कार्यरत असलेल्या व ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्ही संतुलन जर झालं, दोन्ही हे दाब आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे हॉट गॅसचा बाहेरच्या बाजूने असलेला प्रेशर आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सचा आतल्या बाजूने असलेला क्रिया किंवा तो फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स आतल्या बाजूने असलेल्या ताऱ्याच्या केंद्रकाच्या दिशेने असलेला ग्रॅव्हिटेशन फोर्स, हे दोन्ही जर बॅलन्स झाली तर स्टार हा बॅलन्स होतो, स्टेबल होतो. देन द स्टार रिमेन्स स्टेबल. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग इनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द स्टार. तर तुम्हाला सांगितलं बघा, गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूस म्हणजे केंद्राच्या दिशेत निर्देशित असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग इनवर्ड्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द स्टार while the gas pressure is acting outwards, that is away from the center of the star. तर वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरील बाजूस म्हणजेच केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशित असतो. सी फिगर 19.5. या फिगर वरून आपलं लक्षात येतं बघा, हे जे पिंक कलरचे एरोज दाखवलेले आहेत ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशा दाखवते. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा दाखवते कुठे येते, स्टारच्या सेंटरच्या दिशेने. आणि हा जो ब्ल्यू कलरचे हे जे एरोज आहेत हे प्रेशर ऑफ हॉट गॅस त्याची ही दिशा दाखवते, जे केंद्राच्या बाहेरच्या बाजूने त्याची दिशा आहे. हे ज्या वेळेस दोन्ही इक्वल होतात त्यावेळेस स्टार हा स्टेबल होतो. थिंक अबाउट इट, विचार करा. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. तुम्ही रस्सी खेच हा खेळ खेळला असाल. दरवर्षी ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आपला हा खेळ निश्चित आपण घेतो. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर म्हणून प्रत्येक जण किंवा अनेकांनी हा खेळ खेळलेला आहे. इन दिस टू एंड्स ऑफ ए रोप आर पुल्ड ऑन टू साइड्स बाय टू ग्रुप्स. आता या खेळामध्ये काय होतं, रस्सीची दोन टोके दोन वेगवेगळे गट आपल्याकडे खेचत असतात. When the force applied by both sides are equal, they balance each other and the center of the rope remains static. दोन्ही बाजूला लावलेली बल जर समान असतील तर ती बले संतुलित होतात व रस्सीचा मध्य स्थिर असतो. When the force on one side of the rope is larger than that on the other side, the center of the rope moves towards that side. जेव्हा एका बाजूचे बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त असते तेव्हा रस्सीचा मध्य त्या बाजूला सरकतो. समथिंग सिमिलर हॅपन्स इन द केस ऑफ स्टार्स. ताऱ्यांच्या बाबतीतही काहीसा असंच होतं. When the gravitational force and gas pressure are balanced, the star is stable. गुरुत्वीय बल व वायूचा दाब हे जर संतुलित असतील तर तारा स्थिर असतो. But when one of them is more than the other, the star either contracts or expands. तर पण जर एक बल दुसऱ्या बलापेक्षा जास्त झालं तर ताऱ्यांचं आकुंचन होतं किंवा प्रसरण पावतं. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या वेळेस वाढेल त्यावेळेस त्याचं कॉन्ट्रॅक्ट होणार हा स्टार, आणि त्यावेळेस दुसरं जे प्रेशर ऑफ हॉट गॅस हे जर वाढेल त्यावेळेस काय होणार, तो तारा एक्सपांड होणार. नाउ व्हॉट डू यू नो, इफ
सॉरी, डू यू नो, हे तुम्हाला माहित आहे का? फर्स्ट वन इज, if there was no gas pressure in the sun, it will collapse to a point in 1 to 2 hours only. जर सूर्यात वायूचा दाब नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचित होऊन अगदी बिंदू सारखा होईल, बिंदू स्वरूपात होऊन जाईल. And second thing is, gas pressure depends on the density and temperature of the gas. वायूचा दाब हा त्याची घनता व त्याचे तापमान या दोन गोष्टींवर अवलंबून आहे. हायर द टेम्परेचर अँड डेन्सिटी, हायर इज द प्रेशर. या दोन्हींची मूल्य म्हणजे टेम्परेचर आणि डेन्सिटी जेवढं जास्त तेवढा दाब हा अधिक असतो. लेट अस सी इव्होल्युशन ऑफ स्टार्स. ताऱ्यांची उत्क्रांती आता आपण पाहूया. इव्होल्युशन्स ऑफ स्टार्स, ताऱ्याची उत्क्रांती कशी होते. इव्होल्युशन ऑफ ए स्टार मीन्स चेंज इन इट्स प्रॉपर्टी विथ टाइम, रिझल्टिंग इन इट्स पासिंग थ्रू डिफरंट स्टेजेस. तर ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्यांच्या गुणधर्मात बदल होऊन त्यांचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया, त्याला म्हणायचं इव्होल्युशन ऑफ स्टार्स. We have seen that the properties of sun have not changed in the past 4.5 billion years. आपण पाहिलं की सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4.5 अब्ज वर्षात काहीही बदल झालेला नाही. Stars evolve very slowly for most of their lifetime. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीने होते. ताऱ्याची जी उत्क्रांती आहे त्याच्या जीवनात अतिशय संथ गतीने होते. As stars are continuously emitting energy, their energy is constantly decreasing. तारे सातत्याने ऊर्जा देत असतात. As stars are continuously emitting energy, आणि त्याच्यामुळे त्यांच्यातील ऊर्जा ही सतत घटत असते. Their energy is constantly decreasing. For their stability to remain intact, that is for maintaining a balance between the gas pressure and the gravitational force, it is necessary that the temperature remains constant. For the temperature to remain constant, energy must be generated inside the star. ताऱ्याचे स्थैर्य किंवा ताऱ्याची स्टॅबिलिटी कायम राहण्यासाठी, म्हणजेच वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल यांच्यात समतोल राहण्यासाठी ताऱ्याचं तापमान स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ताऱ्यात ऊर्जा निर्मिती होणं हे आवश्यक असतं. This generation of energy occurs because of burning of fuel at the center of the star. ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधने जळल्याने होते. The reason for the evolution of stars is burning of and therefore the decreases in the amount of fuel in their center. आता ताऱ्याचे रिव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांती होण्याचं कारण म्हणजे ताऱ्यातील जे इंधन आहे ते जळणं आणि त्याचं प्रमाण कमी होणं हे आहे. When the fuel in the center finishes, the energy generation stops. बघा, केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यानंतर ऊर्जा निर्मिती ही संपुष्टात येते. As a result, the temperature of the star starts decreasing. आणि त्याचा परिणाम काय होतो, म्हणजे ऊर्जा निर्मिती थांबल्यामुळे त्या ताऱ्याचं तापमान कमी व्हायला लागतं. ड्यू टू द डिक्रीज इन टेम्परेचर, द गॅस प्रेशर डिक्रीजेस. आता टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होणार, गॅसचा प्रेशर कमी होणार. अँड द बॅलन्स बिटवीन द प्रेशर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन नॉट बी मेंटेन. आणि त्याच्यामुळे गॅस प्रेशर
आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांच्यामधला जो बॅलन्स आहे तो बिघडतो, तो मेंटेन राहत नाही. As the gravitational force is now higher than the gas pressure, the star starts contracting. आता या वेळेस काय झालेलं आहे, म्हणजे या सिच्युएशन मध्ये काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा गॅस प्रेशरच्या फोर्स पेक्षा जास्त होतं. त्याच्यामुळे ताऱ्याचं आकुंचन व्हायला सुरुवात होते. दिस कॉज अनदर फ्युएल टू स्टार्ट बर्निंग. दॅट इज व्हेन हायड्रोजन ऍट द सेंटर इज फिनिश्ड. आता त्याच्यामुळे काय होतं, दुसरं इंधन वापरण्यात येतं. केंद्रातील हायड्रोजन वायू संपल्यावर हेलियमचे विलिनीकरण होऊ लागते. हेलियम स्टार्ट्स अंडरगोइंग फ्युजन अँड एनर्जी जनरेशन स्टार्ट्स अगेन. दिस कॉज अनदर फ्युएल टू स्टार्ट्स बर्निंग. तर याच्यामुळे ताऱ्याचं आकुंचन व्हायला लागल्यामुळे काय होतं, ताऱ्यातील दुसरं इंधन जळायला सुरुवात होते. म्हणजे ज्या वेळेस केंद्रातील हायड्रोजन गॅस म्हणजेच तो एक प्रकारे फ्युएल आहे, ते संपल्यानंतर हेलियम स्टार्ट्स अंडर गोइंग फ्युजन. हेलियमचं विलिनीकरण होतं, म्हणजे फ्युजन होतं आणि एनर्जी निर्माण व्हायला सुरुवात होते. द एनर्जी जनरेशन स्टार्ट्स अगेन. हाऊ मेनी फ्युएल्स विल बी युज्ड डिपेंड्स ऑन द मास ऑफ द स्टार. अशी एकामागून एक किती इंधने वापरले जातील हे ताऱ्याचं वस्तुमान किती आहे याच्यावर ठरतं. हायर द नंबर ऑफ द स्टार, हायर इज द नंबर ऑफ फ्युएल्स यूज. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितके अधिक इंधने वापरली जातात. ड्युरिंग दिस ए लॉट ऑफ चेंजेस ऑकर इन द स्टार. आता जितके या दरम्यान ताऱ्यात अनेक बदल घडून येतात. ड्युरिंग दिस लॉट ऑफ चेंजेस ऑकर इन द स्टार. As a number of processes occur inside the star, it sometimes contracts and expands at other times, and the star goes through different stages. ताऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असल्यामुळे कधी ताऱ्याचं आकुंचन होतं, तर कधी ताऱ्याचं एक्सपांडेशन होतं, तर काही वेळा प्रसरण होतं एक्सपांडेशन म्हणजे, आणि तारा विभिन्न अवस्थांमधून जातो. When all possible fuels are exhausted, शक्य असलेली सर्व इंधन संपल्यावर the energy generation fully stops and temperature of the star starts decreasing. शक्य असलेली सर्व इंधने संपल्यानंतर ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबते आणि ताऱ्याचं तापमान हे कमी कमी होत जातं. द टेम्परेचर ऑफ द स्टार स्टार्ट्स डिक्रीजिंग. द बॅलन्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस प्रेशर कॅन नॉट बी मेंटेन. यामुळे काय होतं, वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल यांच्यात समतोल राहू शकत नाही. लेट अस नाउ सी हाऊ द इव्होल्युशन ऑफ द स्टार्स एंड्स अँड व्हॉट द एंड स्टेजेस ऑफ स्टार्स आर. ताऱ्यांची ही उत्क्रांती कशी थांबते व त्यांची अंतिम अवस्था काय असते हे आता आपण पाहूया. द हायर द मास ऑफ द स्टार, फास्टर इज इट्स रेट ऑफ इव्होल्युशन. ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक जितके जास्त तितक्या जलद गतीने त्याची उत्क्रांती होते. द हायर द मास ऑफ द स्टार, फास्टर इज इट्स रेट ऑफ इव्होल्युशन. The different stages during the evolution of the star, which is the path of the evolution of the star, also depends on its mass. ताऱ्याच्या उत्क्रांतीत टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजेच ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. How does the evolution finally stop? ही उत्क्रांती शेवटी कशी थांबते? We have seen that when the energy generation stops, the temperature decreases, causing the gas pressure decreases. आपण पाहिलं की ताऱ्यांमधून होणारी ऊर्जा निर्मिती जर बंद झाली
तर ताऱ्याचं तापमान कमी होतं आणि वायूचा दाब हा कमी होतो. We have seen that when the energy generation stops, the temperature decreases, causing the gas pressure to decrease. The star contracts and its density increases. यामुळे काय होतं, तारा आकुंचित पावतो आणि त्याची घनता वाढते. When the density becomes very high, some new types of pressure are generated which do not depends on the temperature of the gas. वायूची घनता खूप अधिक झाल्यानंतर त्यात असे काही दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून राहत नाहीत. When the density becomes very high, some new types of pressure are generated which do not depend on the temperature of the gas. In such case, the gas pressure remains constant even after the energy generation stops continuously and the temperature of the gas goes on decreasing. अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावर सुद्धा त्याचे तापमान कमी होत गेल्यानंतर सुद्धा ते दाब स्थिर राहतात. The stability of the star can remain intact forever, and this can be considered as the end stage of a star. यामुळे ताऱ्याचं स्थैर्य कायम राहू शकते आणि ही ताऱ्याची अंतिम अवस्था ठरते. The stability of the star can remain intact. Intact म्हणजे कायम राहणे, forever, and this can be considered as the end stage of a star. So students, this is enough for this video. Remaining part of the lesson we will learn in our next video. Thank you.